नमस्कार. आपण चैत्यभूमीवरती आहोत. शिवाजी मंदिरमध्ये RK रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RK गटाच्या वतीने जे देशभरातून भीमसैनिक येत आहेत त्यांना हा अल्पहार वगैरे वाटप चालू आहे, पाणी वाटप चालू आहे. सर, आपण देशभरातून जनता इथं आलेली आहे. आपण कशा प्रकारे एवढी वर्ष आपण चळवळीत काम करताय, तर काय महाराष्ट्राला संदेश द्याल या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने? भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी जनता चैत्यभूमीवर येते आणि आज लाखोचा जनसागर इथं उसळलेला आहे. सरकारने किती सुविधा दिल्या तर त्या अपुऱ्या पडतात आणि आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करतो गेल्या 40 वर्षापासून की सतत इथे पानपोई, अल्पोपहार आणि असा जे शक्य होईल भोजनदान असं करत असतो आम्ही. पूर्वी इथं अत्यंत गैरसोय होती आणि गैरसोय असताना आमच्या लक्षात आलं किमान आपण लोकांना पाणी तरी दिलं पाहिजे आणि म्हणून आम्ही ही सुरुवात केली. आज त्याला 40 वर्ष झालेली आहेत. सर, आपण फार मोठं योगदान आहे आंबेडकरी चळवळीमध्ये. खैरलांची हत्याकांड आपण बाहेर काढलं, ते मीडियापर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि त्यात समाजात जनजागृती झाली. त्यानंतर घाटकोपर रमाबाई कॉलनीसारखीच असा घटना झाली. आज आपण राजकीय पक्षामध्ये आपल्याला आमदारकी मिळाली नाही, खासदारकी मिळाली नाही, परंतु तुम्ही नगर परिषदेमध्ये काही उमेदवार उभे केले होते. काय आपल्या पक्षाच्या वतीने रिझल्ट होऊ शकतो? बदलापूर नगरपालिकेमध्ये आम्ही अशोक गजरमल, सुनील दुप्ते आणि प्राध्यापक साळवे असे 3 उमेदवार उभे केलेले आहेत आणि या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्या लोकांनी एवढी चांगली लढत दिलेली आहे, कदाचित ते निवडून येण्याची शक्यता आहे आणि ते निवडून येतीलच असा आमचा ठाम विश्वास आहे. आणि उद्या जर निवडून आले तर किमान आम्ही मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि निवडून आणण्यासाठी कार्य करू शकतो, कारण एवढं आमचं कॉन्टॅक्ट आहे. आणि पूर्वीपासून आम्ही जे काम करत आलो आहे की महाराष्ट्राच्या निम्म्या जिल्ह्यामध्ये आमचं नेटवर्क आहे. फार अभिनंदन की आपण निळा झेंडा हा बदलापूर महानगरपालिकेमध्ये येत आहे. हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं. तुम्ही कार्यकर्त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवत आहे आणि खऱ्या अर्थाने आपलं अभिनंदन. परंतु आज महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आपण संपूर्ण देशातील आणि पूर्ण भारत देशातील आपल्या आंबेडकरी जनतेला आणि पूर्ण देशवासियांना काय संदेश द्याल? नाही, आज आपण जर पाहिलं की संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रात आंबेडकरी किंवा रिपब्लिकन पक्षाचा एकही नगरसेवक नाही. ही अत्यंत लांछनास्पद बाब आहे आमच्यासाठी. इथं जेवढा लाखोचा जनसागर येतो, परंतु तो परत गेल्यानंतर तो जातीवादाच्या कळपात सामील होतो आणि यामुळं मतदाराचं जे ध्रुवीकरण तिथं चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. किमान आपण आपल्या वस्ती पातळीवर तरी एकत्र आलं पाहिजे आणि किमान आपण नगरपालिकेमध्ये तरी वस्ती पातळीवर एखादा माणूस निवडून आणण्याची क्षमता ठेवली पाहिजे. जर वस्ती पातळीवर जर आपण एकत्र आलो तर अनेक ठिकाणी, जसं बदलापूरमध्ये आमच्याकडं 9 ते 10 विभाग असे आहेत की तिथं कोणाच्याही मदतीशिवाय आम्ही निवडून येऊ शकतो. शिवाय मुंबई महानगरपालिकेमध्ये 44 असे मतदारसंघ आहेत का तिथंही आम्ही कोणाच्याही मदतीशिवाय अत्यंत चांगली लढत देऊ शकतो आणि 27 उमेदवार असे आहेत की ते 27 उमेदवार निवडून येऊ शकतील. एवढी तिथं आपली मेजॉरिटी आहे जी रिपब्लिकन पक्षाला मानणाऱ्यांची आहे. फक्त दुर्दैव असं की जर या लोकांनी जर मनात आणलं वस्ती पातळीवर आणि जर वस्ती पातळीवर त्यांनी एकी केली तर प्रत्येक विभागातून 1 नगरसेवक आणि मुंबईतून कमीत कमी 40 ते 45 नगरसेवक आपले निवडून येऊ शकतात. धन्यवाद साहेब. राजाराम खरात साहेब यांनी प्रचंड एक कार्यकर्त्यांमधला उत्साह वाढवलेला आहे की मुंबईमध्ये 40 ते 45 नगरसेवक निवडून येऊ शकतात. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार माधव पवार, मुंबई. जय भीम.